तो संयमी असला पाहिजे, सर्वांना जवळ करणारा असला पाहिजे, दुसऱ्याचे अपराध पोटात घेणारा असला पाहिजे आणि शत्रूविषयी दया न दाखवणारा पाहिजे. तुम्ही विचार करा, समोरचे ज्या वेळेला म्हणजे निजामशाही होती, आदिलशाही होती, ह्या वेगवेगळ्या शाया होत्या आणि त्याच्या याच्यातून छत्रपती शिवाजी महाराजांना जागृती आली की नाही गड्या, यांच्याशी जर म्हणजे प्रतिकार करायचा असेल तर आपल्याला हातात तलवार घ्यावा लागेल. इथं क्षमा विमा दया बिया काय कामाची नाही. आणि जेव्हा हातात तलवार घेतली सगळे नीट झाले, सगळे नीट झाले. पण ते शिवाजी महाराज अतिशय दयाळू होते, अतिशय कृपाळू होते. म्हणजे जरी त्यांच्या ठिकाणी म्हणजे युद्धामध्ये तर क्रोध लागतोच, जरी क्रोध नसेल तर युद्ध कसं करणार. पण क्रोध हा अनाठाई नकोय. जर क्रोध अनाठाई आला तर तो तुमचं वाटोळ केल्याशिवाय राहत नाही. हा रागीट माणूस जर असला ना तो कधी नाश करेल कोणाचा सांगू शकत नाही आपण. आणि अशा घटना घडतात. अशा घटना व्यवहारामध्ये अनेक वेळेला घडताना आपण पाहतो की राग ज्या माणसाला आहे, क्रोध ज्या माणसाला आहे. आता बघा तो कोणता ऋषी जमदग्नी, अहो तो जमदग्नी जो आहे ना तो ऋषी होता पण गडी लय रागीट हो, लय म्हणजे लय रागीट, भयानक क्रोध त्या माणसाला. हा मग ऋषी होता, सगळं होतं. रेणुका नावाच्या राजाची मुलगी रेणुका, तिच्याबरोबर त्याचा विवाह झाला. खरं तर म्हणजे यांनी त्याला ब्लॅकमेलच केलं त्या राजाला. त्याला याला मुलगी द्यायची नव्हती कारण हे रागीट जग जाहीर होतं ना. जमदग्नी कसा आहे काय माहिती होतं लोकांना, दुर्वास कसा आहे लोकांना माहिती होतं. मग त्यांनी म्हणले असं 100 शामकर्ण घोडे आणून द्या. मग आमची मुलगी म्हणून, पण आम्ही क्षत्रिय आहेत, आमच्या क्षत्रियाच्या नियमाप्रमाणे आम्ही पोरगी कोणालाही देत नाही. त्याने इकडून तिकडून मागून आणले, घोडून दिले. मग त्या मुलीचं लग्न ह्याच्याबरोबर करून द्यावं लागलं. 8-9 मुलं झाले तिला. आणि ती स्नानाला म्हणा किंवा कपडे धुवायला नदीवर गेली. तिथं सहस्रार्जुना तिकडून आला. सहस्रार्जुनाचं खरं म्हणजे त्या सहस्रार्जुनाचं प्रेम होतं तिच्यावर. त्या सहस्रार्जुनाला तिच्यावर लग्न करायचं होतं पण हा जमदग्नी मध्येच घुसला, त्याच्यामुळे ती सहस्रार्जुनाला ती मिळाली नाही. ते सहस्रार्जुन आपलं तेव्हा काय म्हणलंच नव्हता, तो आपला तिथून चालला, थोडंसं 2 शब्द बोलला असत तिच्यावर, कसं काय चाललंय, बरं आहे काम करत. आणि हे ज्या जमदग्नीने बघितलं त्याला संशय आला. त्या संशयात घरातले क्रोध आला. घरी गेला, त्याची बायको ती रेणुका तिथं घरी आली. घरी आल्यानंतर त्याने काय करावं, प्रत्येक पोराला सांगितलं हिला की हिचं मुंडकं कापून टाक. पोरं म्हणल्यावर बाबा तुम्ही तुमच्या रागाच्या भरात काही करायला सांगता आम्हाला, आम्ही असं नाही करणार. आई आमची कुपुत्रो भवती क्वचिदपि कुमाता न भवती, शंकराचार्य म्हणतात एखाद्या वेळेला कुपुत्र जन्माला येईल पण कुमाता कधीच असते नाही. आई कधी हे नसते, हा बिलकुल नाही. आई उलट प्रेमळ असते. कितीही त्या लेकराचे अवगुण असले तरी ती पोटात घेऊन आई तिचं प्रेमच असतं. ते पोरं म्हणले आम्ही नाही करणार. पण शेवटी त्या परशुरामाकडे बघितलं, परशुरामाला सांगितलं की तुझ्या आईचं मुंडकं कापून टाक. त्याने घेतली तलवार का कापून टाकलं. म्हणजे जगात हा पहिला निघला हा की ज्याने आईचाच खून केला बापाच्या सांगण्यावरून. अरे बाप जरी सांगत असलं पण चांगलं वाईट करायचं तुझ्या हातात आहे ना. आणि मग झालं काय, दुसऱ्या पडद्या कस्तीचं मुंडकं बसवलं वगैरे, हे माझा विश्वास नाही असल्या गोष्टीवर. पण ती गेली कायम, तुझी ती बिचारी गेली. म्हणून रेणुका मातेचं जिथं मंदिर असतं ना तिथं फक्त वरचं एवढं मुंडकंच असतं, बाकीचं धड नसतं. कारण ते धड वेगळं केलं ना या तिच्याच पोराने, या परशुरामाने. या अशा हा क्रोध जो आहे ना, हा क्रोध अशा पद्धतीचा आहे. मग असा क्रोध काय कामाचा, काहीच उपयोगाचा नाही ना. तो जर नरकी घालतो ना, नरकात नेऊन घालतो तो क्रोध. म्हणून परशुरामाची मंदिर एवढी विशेष नाहीत कोकणात एखादे. का नाही, त्याचं कारण आहे की त्याने आईचा खून केला, त्याच्यामुळे ते नाही.
इंद्राचे मंदिर नाही. का नाही? त्याने त्या आईले सिसंग केला त्यांनी. ती ऋषी पत्नी होती म्हणून त्याचं पण नाही. ब्रह्मदेवाचं फक्त पुष्करला एक मंदिर आहे, त्याचं पण नाही. कारण ब्रह्मदेवाने स्वतःच्या मुलीच्या मागे पळाला म्हणून यांची पूजा कोणीच करीत नाही. कारण का हे आचार भ्रष्ट आहे. ते ब्रह्मा डोळ जाते वेदार्थ न कळे, तेथे आंधळे व्यर्थ होती. नाथबाबांनी अभिप्राय दिला. ज्याला आपण ब्रह्मदेव म्हणतो, तो ज्याला डोळस आहे म्हणतो आपण, हा, आणि तो जर असा वागत असेल तर कोण त्याची पूजा करेल? नाही. पूजा होती, तुम्हाला सांगतो, विष्णूची पण पूजा फार कमी आहे. विष्णूचे मंदिर मला तुम्ही दाखवायचं आहे का चिचुंडीत एकतरी विष्णूचं नाहीये. का नाही? त्याचं कारण आहे की विष्णू जरीही तो परमात्म्याचं हे असलं, विग्रह असला, तरी परंतु त्यांच्याकडून काही चुका झाल्या. जालंधरची पत्नी जी वृंदा होती, तिच्याशी त्यांनी संग केला. तुझा नवरा तिकडे म्हणले, तो मेला म्हणले, तो आणि तू जिवंत होत. खोटच बोलले आणि तिच्याशी त्यांचं संग केला. फसवलं त्या तुळशी, त्या वृंदाला, म्हणजे ती तुळस फसवलं. बिचारी फसली गेली. आणि नंतर तो तिचं नवरा आला, त्याने बघितलं, त्याला वाईट वाटलं, त्याला धोक्याने मारलं. मग नंतर मग त्या तुळशीने विष्णूला शाप दिला, दगडून पडशील शाळेग्राम. असे लोक विचित्र आहेत की तिच्या नवऱ्याबरोबर तिचा विवाह नाही लावित. विवाह कोणाबरोबर लावते? विष्णू बरोबर. ज्याने तिच्यावर अत्याचार केला त्याच्यावर तिचा विवाह लावते. कसले लोक आहेत राव. विचारही करू नये का? आपला स्वतःचा विचार असं होणं काय? मी तुळशीचं लग्न नाही लावित असे कधी. नाही कधी लावित. एकदाच मला ते आमच्या शेजारचे ब्राह्मण देवता शेजारी राहिले, महाराज तुलसी विवाह नाही करायचा. म्हणलं करायचा. मग सामान आणलं का? मग येऊ का? म्हणलं या, सामान पण आहे, पण एक आठ आहे म्हणलं माझी. ते म्हणजे काय? मी म्हणलं तिचं लग्न जालंधर बरोबर लावावं लागेल ना तुम्हाला, कारण तिचा नवरा जालंधर आहे, विष्णू नाहीये म्हणलं. त्यामुळे असं काहीतरी खोटं नाटक करणं मला नाही आवडत. नाही. तुम्ही जालंधर बरोबर लग्न लावत असले, दक्षिणेसह सगळा खर्च करतो. नाही ना, मला माघारी गेला पठ्ठ्या. लावू शकत नाही. इतकी प्रथा पडली की लोक आता गाव जेवण घालायला लागले तुळशी विवाहाचं. पण हा विचार करत नाही की तिचं लग्न कोणाबरोबर लावतोय आपण. हा विचार नाही करत. तो विचार करायला पाहिजे. सांगायचं तात्पर्य असं आहे की त्या जमदग्नीने मुलाला सांगितलं, त्या मुलाने ते रेणुकेचं मुंडकं तोडून टाकलं. मग क्रोधाचा परिणाम आहे. आकाशाचा परिणाम आहे क्रोधाचा. मग विचार करा, त्या क्रोधामध्ये त्याने बायको मारली. काहीतरी भान राहिले का? जिला 9 मुलं झाली होती त्याच्यापासून, म्हणजे त्या बाईने काहीतरी त्याची सेवा केलीच असेल ना, पण मारून टाकली. म्हणून क्रोध हा अतिशय वाईट आहे. दुर्वासाला तो क्रोध तितकाच वाईट होता. हा, दुर्वासाच्या ठिकाणी बी राग होता. शापादपी शरादपी, एक तर शाप देईन नाही तर काय असं होतं. आता जर कोणता महाराज बिघडला तर लोक द्या सोडून याला. आता तसं चालत नाही. आता ते पूर्वी तेवढं काय लोकांना बी कळत नव्हतं. लोक बिचारे भाडे भोळे, मग त्यांना असं दम दिला की ते बिचारे ग बसायचे. आता लोक त्याच्या पुढचे. आता लोक एखादा महाराज जर मला मी शाप देईन, लोक म्हणजे वय बाय तुझं कोण नाही का, तो तुझ्या शापात काय होत नाही. म्हणून क्रोध हा अतिशय वाईट. त्यांनी ते सांगितलं. ते म्हणतात, फार सुंदर सांगतात की बाबा, क्रोध उत्पन्न क्रोधात भवती सम्मोह. क्रोधामुळे काय होतो? तो मूढ भाव होतो. मूढ भाव म्हणजे खरं खोटं कळत नाही, चांगलं वाईट कळत नाही, काही पण करतो माणूस. मूढ भाव. मूढ चित्त कशाला म्हणतात? तमोगुणाने व्याप्त असलेलं जे चित्त आहे त्याला मूढ चित्त म्हणतात. जे चित्त तमोगुणाने व्याप्त असतं, त्याच्यामध्ये तमोगुण असतो, त्याला मूढ चित्त म्हणतात. आणि ते काय कथा कीर्तनामध्ये ती झोप येत असते मूळ चित्ताला. चित्ताचे प्रकार पतंजली योगशास्त्रामध्ये सांगितले. क्षिप्त चित्त, विक्षिप्त चित्त, मूळ चित्त, एकाग्र चित्त, असं ते सांगितले. तर महाराज ते गीता, भगवंत गीता सांगतात
गीतेमध्ये भगवान सांगतात की क्रोधामध्ये अत्यंत मूढ भाव उत्पन्न होतो, भवती म्हणजे उत्पन्न होतो. नंतर म्हणले सम्मोहात स्मृती विभ्रमा, तर सम्मोह मूळ भाव उत्पन्न झाला का ते स्मृती जाती निघून. त्याला हे कळत नाही की आपण कोणाला काय करतोय म्हणून. त्या डोक्यात नाही राहते कोणी असे देवा ते रागाचे भरात ते जवळचं बघत नाही, लांबचं बघत नाही, ते सगळ्याचा नाश करीत असतो. म्हणून म्हणले तुकाराम महाराजांनी पण आज शिवला मांग माझे विटाळले अंग. माऊलींनी पण ज्ञानेश्वरीमध्ये म्हटलंय की बाबा भजन जरी जे मारक मांगजे. हा क्रोध म्हणजे काय म्हणले तर हा विचित्र आहे. हा क्रोध हा तुम्हाला कधी मारीन तुम्हाला कळणार पण नाही. तुकाराम महाराज म्हणते माझं तर अंग विटाळलं या क्रोधाने. तुम्हाला जर क्रोध आला ना तुम्ही समजून घ्यायचं की आपल्याला विटाळा. पण क्रोध ज्या माणसाजवळ त्याला शिवायचं नाही का तू विटाळशी त्याला शिवायचं नाही, म्हणजे त्याची संगती करायची नाही. जो माणूस लय रागीट असतो ना त्या संगती करण्याचा अर्थ नसतो. ते ऐकू शकत नाही आपलं काय करतो, ते कधी काय करेल याचा भरोसा नसतो. म्हणून क्रोधिष्ठ माणसाच्या नादी लागायचं नाही. ते म्हणतात क्रोधात भवती सम्मोह, सम्मोहात स्मृती विभ्रमा. स्मृती नष्ट होते त्याची आणि तो काय करेल त्याचं काही सांगू शकत नाही. आणि स्मृती नष्ट झाली का स्मृती भ्रंशात बुद्धिनाश. बुद्धी जी आहे ना ही बुद्धी मानवाला मिळालेली फार मोठी देणगी लक्षात घ्या. सगळ्या प्राण्यांना बुद्धी नाही मिळालेली. मग काय ते निर्बुद्ध आहेत काय? नाही, निर्बुद्ध नाही येत, पण निवड करण्याची बुद्धी नाही महाराज त्यांना. बुद्धी फक्त माणसाजवळ आहे. बुद्धे फल मनाग्रहा बुद्धी निश्चयात बुद्धी. बुद्धी कशाला म्हणायचं? बुद्धी निश्चय, आत्मज्ञान, ब्रह्मरूप भावे आपण या. जर तुम्हाला बुद्धी असते त्या बुद्धीने एक निश्चय केला काय, कारण बुद्धीचं काम आहे निश्चय करणं. निश्चय करणं हे बुद्धीचं काम आहे. मग कशाचा निश्चय बुद्धी करते याच्यावर अवलंबून आहे आपलं. कशाचा निश्चय करते होती बुद्धी हे बघितलं पाहिजे. बुद्धी जर समजा नासक्या कुसक्या वस्तूचा निश्चय करीत असेल तर त्याच्यात काय अर्थ नाही. आणि असं होतं पण सगळ्यांनाच काही चांगल्या गोष्टी कळतातच अशातलं काही भाग नाही. काही विचित्रही कळतं लोकांना, काही विचित्रही वाटतं ते खरं आहे आणि त्याच्यात माणसं भुलून जातात. म्हणून ते म्हणतात बुद्धिनाश स्मृतीभ्रंशात बुद्धिनाश. स्मृती जाते आणि त्याच्यानंतर बुद्धीचा नाश होतो. रोज हरिपाठामध्ये म्हणतो आपण की बुद्धीचे वैभव आणि नाही तुझे एकाके शिवराजे सकळ सिद्धी. आपण दररोज म्हणतो हरिपाठात. मग हरिपाठामध्ये दररोज म्हणणारे आपण सुद्धा आपल्याला तेवढं कळत नाही त्या बुद्धीला तुझ्याला क्रोध जात नाही. क्रोध जागाच राहतो, मग त्याच्या बुद्धीचा नाश होऊन जातो. मौली असं म्हणतात दीपकलिका धाकुटी परी बहु तेजा ते प्रगटी तैशी सद्बुद्धी थेकुटी म्हणून. दिव्याची ज्योत अतिशय लहान असते, पण लहान जरी असली तरी ती ज्योत जर पेटली तर मोठा प्रकाश होतो. त्या नागोठणेला गेलो होतो कोकणामध्ये. तर नागोठणेला गॅसची ज्योत आहे, म्हणजे वाया गेलेला गॅस जो आहे जादा झालेला गॅस, तर ते जादा झालेला गॅस असं हवेत सोडून गेला. तो पेटलेला गॅस तुम्हाला काय सांगायचं, त्याची ज्योत एवढी आहे ना आसपासच्या 7-8 किलोमीटर मध्ये नुसता सूर्यासारखा प्रकाश असतो रात्री दररोज. म्हणजे किती भयंकर तसा प्रकार होतो. बुद्धी नष्ट होती मग, आणि बुद्धीमध्ये विवेक राहत नाही. बुद्धीला खरं तर म्हणजे बुद्धी इतकी चांगली आहे की त्या बुद्धीला आपल्याला ती बुद्धी आपल्याला सत्सविवेक बुद्धीने माणसाला परमात्म्याकडे जाता येतं आणि कुबुद्धीने इकडं नरकाला पण जाता येतं. मग तुम्हाला कोणती बुद्धी पाहिजे हाही विचार. म्हणून गीताकार म्हणतात की स्मृतीभ्रंशात बुद्धिनाश बुद्धिनाशात प्रणश्यती. बुद्धीचा जर नाश झाला का मग सगळा नाश होऊन जातो. मग नाही काय, मग नाही काय. म्हणून बुद्धी जागी पाहिजे, बुद्धी तेज पाहिजे. बुद्धीला आपल्याला कळलं पाहिजे की आपण काय करतो, काय नाही करायला पाहिजे, काय करायला पाहिजे.
हे ते बुद्धीला कळलं पाहिजे. आपलं नेमकं ते कळत नाही. त्यामुळे काही करते बुद्धी. नाही जे खाऊ नये ते खाते, पाहू नये ते पाहते, आणि मग नंतर त्याचे परिणाम भयानक होतात, वाईट होतात परिणाम. म्हणून असा तो क्रम दिला त्यांनी. नुसतं विषयाचं ध्यान केलं तर काय होतं? नुसतं विषयाचं ध्यानच केलं. ध्यायतो विषयांपो संगस्तेषु उपजायते. विषयाचं ध्यान केलं तर संघ उत्पन्न झाला. संघात संजायते काम. संघातून काम उत्पन्न झाला. कामात क्रोधो विजायते. कामातून क्रोध उत्पन्न झाला. आणि क्रोधात भवती सम्मोह. क्रोधातून सम्मोह उत्पन्न झाला, म्हणजे मूढ चित्त झालं. आणि ते मूढ झालेलं चित्त जे आहे ते म्हणले मग त्याचं काय झालं? सम्मोहात स्मृती विभ्रम. त्याच्यानंतर तुमची स्मृती नष्ट होऊन गेली. आणि स्मृती भ्रंशात बुद्धिनाश. बुद्धिनाश झाला. मग काय त्या ठिकाणी करावं ते काय करावं? विवेक राहिला नाही. बुद्धिनाशात प्रणश्यती. आणि बुद्धिनाश झाला का तुमचा विनाश झाला. कशामुळे झालं एवढं सगळं? म्हणजे फक्त विषयाचं ध्यान केलं बस, त्याच्यामुळं एवढी सगळी मालिका झाली. मग पारमार्थिक माणसाला किती सावध असलं पाहिजे, फार सावध असलं पाहिजे त्यांनी, की कधी आपल्याला कोणता त्या ठिकाणी आघात होईल कधी सांगू शकत नाही आपण. कधी काही आघात होऊ शकतो, काही पण आघात होऊ शकतो. कोणी तुमची स्तुती करून तुम्हाला फुगवतात, चढवतात, असं होतं ते. म्हणून माणसाने सावध राहिलं पाहिजे. त्याच्यावर मोठी जबाबदारी पारमार्थिक माणसांवर. त्यांनी परमार्थ करताना लोकांना आचरण शिकवलं पाहिजे, लोकांना आचरण दिलं पाहिजे, त्या ठिकाणी लोकांना प्रबोधन दिलं पाहिजे. नुसती जेवणावळी घालून उपयोग नाही. हा बिलकुल नाही. आता आमरसाचे दिवस आहेत. काळ्याच्या पंक्तीमध्ये 50,000 लोकांना आमरसाचं जेवण. काय एवढं 50,000 लोकांना तुम्ही आमरसाचं जेवण जरी दिलं तर दुसऱ्या दिवशी त्याची विष्ठाच होणार, काय राहणार. पण त्याऐवजी जर तुम्ही काही थोडं प्रबोधन केलं, काही वाङ्मय निर्मिती केली तर ते किती चांगले. महत्वाचं ते. आज चोखोबरायांचं मंदिर बांधलं म्हणले, पण तिथं चोखोबरायांचा गाथा आहे की नाही? चोखोबरायांच्या गाथा प्रकाशित करा, तो केला पाहिजे. फार सुंदर अभंग येतं. मामा दांडेकरांची प्रस्तावना आहे त्याला. एवढं सगळं आहे, पण त्या चोखोबरायांच्या गाथ्याला लोक वर येऊनच देत नाहीत. कारण त्याच्यामध्ये त्यांनी विचारलेले प्रश्न, चोखोबरायांनी विचारलेले प्रश्न आहेत. कोण होतो सोवळा, कोण होतो ओवळा, कोणाशी विटाळ कशाचा झाला. सांग रे म्हणले, कोण ओवळा आहे, कोण सोवळा आहे, कोणावर विटाळ कशाचा झाला, असं चोखोबराय म्हणतो. आणि ही त्यांनी केलेला जो विद्रोह आहे, त्यामुळं चोखोबरायांची वाङ्मय जे आहे ते वाङ्मय हे दडपून टाकतात, वरती येऊच घेत नाही ते वाङ्मय. म्हणून ते वाङ्मय प्रचारात आलं पाहिजे. तो गाथा त्यांचा प्रचारात आला पाहिजे. त्या गाथेची पारायणं झाली पाहिजे. आणि ती पारायणं झाली का मग लोकांच्या लक्षात येते. चौद्याची तुटली दोरी म्हणे चोखयाची मारी. ते सगळ्यांचे अभंग होते, ते सगळे संत कवी होते ते. हे कळलं पाहिजे. प्रबोधन केलं पाहिजे, वाङ्मय निर्मिती केली पाहिजे, आणि ते लोकांपर्यंत कसं पोहोचल याचा विचार केला पाहिजे. तर ते संप्रदायाचं खरं काम आहे. पूर्वी केलंय, मामा दांडेकरांनी केलंय, सगळ्यांनी केले, ते जोग महाराजांनी केले, त्यांच्या ज्ञानेश्वरी वगैरे जे आहे त्याच्यावर आज एवढं पोटपाणी चाललंय. नाही ते यांच्या स्वतःच्या याच्यावर चाललंय काय ते नाहीये. तेव्हा की या माध्यमातून एवढं एकच सांगायचं की बाबांनो, आपण त्या ठिकाणी जे काही कीर्तन प्रवचन जे करतो आपण, तर ते प्रबोधनाचं साधन कसं बनलं हे महत्वाचं आहे. आणि भगवद्गीताकार जे आहे ते म्हणजे भगवान श्रीकृष्ण परमात्मा, ते हेच या श्लोकाद्वारे आपल्याला सांगतात. आपण क्रमशः त्याचं चिंतन करणार आहोत. राहिलेला जो विषय आहे तो पुढच्या सत्रामध्ये पाहू. झालेली सेवा मौलीच्या चरणी, तुम्हा सर्व संत सज्जनांच्या चरणी समर्पित करतो. या ठिकाणी थांबतो आणि जाता जाता एक विनंती करतो की नेहमीप्रमाणे आपलं जे दिंडी नावाचं चॅनल आहे ते जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया ते सबस्क्राईब करा. तुम्हाला जर हे विचार आवडले असतील, योग्य वाटत असेल तर ते लाईक करा, त्याच्यावर ते कमेंट लिहा, त्याच्यावर काही सूचना मला करता आल्या तर जरूर करा. मी त्याचा पण विचार करीन.
आणि हे लाईक करून शेअर करा, आपल्या मित्रमंडळीपर्यंत ते पाठवून द्या. झालेली सेवा या ठिकाणी रामकृष्ण.